असं मानलं जातं। तेल वाहतुकीच्या दृष्टिकोनातून सुद्धा या बेटाचं विशेष महत्त्व आहे आणि याच बेटावरती अमेरिकेनं हल्ला चढवलेला आहे। अमेरिकेचा हा इराणवरचा आजवरचा किंवा आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला मानला जातोय। धोरणात्मकदृष्ट्या या बेटाचं विशेष महत्त्व इराणसाठी आहे। या बेटावरील सर्व लष्करी लक्ष्य उद्ध्वस्त करण्यात आल्याचा दावा अमेरिकेचा आहे। अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेग्सेथ यांनी अमेरिकेचं लष्कर इराणवरती सर्वात शक्तिशाली हल्ले करणार असं विधान केल्यानंतर काही तासातच हा हल्ला झालाय। डोनाल्ड ट्रम्प असंही म्हणालेत की त्यांनी जाणीवपूर्वक बेटांवरील तेलासंबंधी पायाभूत सुविधांना लक्ष केलेलं नाही, पण त्यांनी असाही इशारा दिलाय की भविष्यात तेलाचा प्रवाह रोखला गेला तर खर्गवरच्या सर्व सुविधांना टार्गेट केलं जाईल। तर ज्या खर्ग बेटाला अमेरिकेनं टार्गेट केले, अमेरिकेनं जिथे हल्ला केलेला आहे त्या खर्ग बेटाला इराणच्या अर्थव्यवस्थेचा मुकुटमणी नेमकं का म्हटलं जातं आपण पाहूया। हे बेट धोरणात्मकदृष्ट्या इराणसाठी विशेष महत्त्वाचं आहे। हे बेट म्हणजे इराणचे एक प्रकारे क्राउन ज्वेल मुकुटमणी मानलं जातं। ते इराणच्या किनारपट्टीपासून अंदाजे 25 किलोमीटर अंतरावर आहे। पर्शियन आखातातील अतिशय मोक्याचं आणि तेलसमृद्ध बेट म्हणजे खर्ग बेट। इराणच्या एकूण तेल निर्यातीपैकी तब्बल 90% निर्यात ही याच बेटावरनं केली जाते। दररोज 70 लाख बॅरल तेल वाहून नेण्याची क्षमता असलेलं हे तेल टँकर टर्मिनल आहे। या बेटावरची तेल साठवणुकी क्षमता तब्बल 3 कोटी बॅरल्सची आहे। 1960च्या दशकापासून तेलाची साठवणूक आणि जहाजांवरती लोडिंगची या खर्ग बेटावरती सोय उपलब्ध आहे। बेटाच्या सभोवतालचं पाणी अतिशय खोल आहे, त्यामुळे इथे मोठे तेल टँकर सहज थांबू शकतात। इसवी सन पूर्वच्या 5व्या शतकातील पुरातत्व स्थळं आणि जुनी थडगी सुद्धा या बेटावरती आढळून आली आहे। आणि याचमुळे खर्ग बेटावरचा हा हल्ला अमेरिकेकडनं झालेला महत्त्वाचा मानला जातो आहे। तर दुसरीकडे लेबनॉनमधले इस्रायलचे जे हल्ले